गेले आशा पास निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडी जनधन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काहीच साकडे पडून दी, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडी जनधन माता पिता, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय. घातलिया भय नरका जाणी, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडी जनधन माता पिता, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावर करी संताचा, 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 यावर करी संताचा. मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, वार करी संताचा, यावर करी संताचा. मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा. मस्तक हे पायावरी आवार करी संताच्या. प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल भक्त ऐसे जाना जी देही उदास, गेले आशा पास निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडी जनधन माता पिता. आज रामचंद्र प्रभूच्या दरबारात भागवत कथेचा रामकथा आहे. रामकथेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सकल साधू संतांच्या कृपेनं वैकुंठवासी मोतीराम महाराज, मारुती महाराज, नथुराम बाबा, रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या कृपा आशीर्वादानं परभणी कुठं आणि जालना कुठं, पण होता कृपा तुमची पशु बोले वेद. या न्यायाप्रमाणे वैकुंठवासी नथुराम बाबा, मारुती महाराज, मोतीराम महाराज, रंगनाथ गुरुजी थोर थोर संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादानं तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या दर्शनाचा योग, आजच्या सेवेकरता घेतलेला अभंग देहू निवासी तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून भक्ताची व्याख्या सांगतात. भक्त कोणाला म्हणावं? भक्त ऐसे जाना जे देही उदास, जे स्वतःच्या देहावर उदास आहेत त्यांना भक्त म्हणावं. आणि गेले आशा पास निवारुनी, ज्यांच्या अंतकरणातल्या आशा, पास, लोभ, मोह, दंभ, अहंकार दूर गेला. आणि त्याला 5 विषयामध्ये सुद्धा नारायणच दिसू लागला. विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि त्याला विषय नारायण झाल्यामुळं त्याला त्याचे माता पिता सुद्धा आवडत नाहीत. आणि त्याच्या पुढे असा जर कोणी भक्त असेल तर त्याचं रक्षण साक्षात भगवंत करतात, निर्वाणी गोविंद. आणि असे मागे पुढे आणि काहीच साकडे पडून येते. असा जर कोणी चालणारा असेल आणि त्याच्या वाटात जर लोक काटे टाकत असतील तर महाराज म्हणले घातलिया भय
नरका जाणे असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ माझा जरसा आवाज बसलाय. भजनी मंडळ भरपूर आहेत. 2 तास मला थोडस ओटीत घ्या जरा सगळे. हो हा. विठाला विठ्ठल 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 कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार. बऱ्याच दिवसापासून सेवेचं वर्ष 273 म्हणजे आता 3रं तप होणार. अहो माऊली म्हणतात तपाचे सामर्थ्य तपनीला आमुप आणि चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे. एक तप करायचं म्हणलं तर नाके 9 येतात. 13 तप करताना किती आडी अडचणी आल्या असतील हे ज्यानं सुरुवात केली, नवे नवे ज्यानं पाया रचला त्याच्या जीवाला माहीत आणि देवाला माहीत. का एखाद्या लग्न कार्याला मोडण्यापासून तर सप्त्या इचकिनापर्यंत इतकी बुद्धी चालती की पार त्याची विचारता सोय नाही. 273 म्हणजे डोक्याला जरसा झटका बसायचंच काम आहे. असं सुंदर असं गाव हिवळी. सर्वांच्या दर्शनाचा योग सुंदर आहे. भगवान रामचंद्र प्रभूच्या दरबारात ही सेवा आहे. सेवेकरता उपस्थित परिसरातील सर्व गुणीजन मंडळी असतील, संगीत अलंकार असतील, गायनाचार्य असतील, मृदंगाचार्य, उत्कृष्ट अशी साथ आहे. तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. उपस्थित सर्व श्रोते मायबाप तुमच्या चरणावर सुद्धा साष्टांग दंडवत. इकडे ह्या चोपदारापासून तर विनेकर्यापर्यंत सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत आहे. मंडपात बसलेत, बाहेर बसलेत, सगळ्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद आहेत. बाहेरच्या जबर राहत आहे. पटलं तर पटलं, नाही तर झटके आणि तिकडून तिकडेच गेले. विचारलं का मंडपात नाही आले, म्हणजे पटलं तर बसले, लय जर डोकं उठला तर गेले घरी. असं तिथंच बसा पण बसा. तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत आहे. ज्यांच्या संपर्कातून या सेवेचा योग आला असे आमचे प्रकाश महाराज भुतेकर, तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. का परभणी आणि हिवळडी याचं बरंच अंतर आहे. आणि कुठं जिंतूर तालुका आणि कुठं माथला नावाचं एक लहान मुठभर गाव आणि तिथला मी. पण तुमच्या सेवेचा योग यालाच म्हणावं आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चाले ना. असं काहीतरी पुण्य असेल किंवा सुकृत असेल त्या योगायोगानं तुमच्या सेवेचा, तुमच्या दर्शनाचा योग आहे. त्याच्यामुळे पुनश्च एकदा सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत आहे आणि सेवेला आरंभ. विठाला अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराया भक्त कोणाला म्हणावं. नवे नवे भक्ताची व्याख्या आपल्याला प्रतिपादन करतात. भक्त 2 प्रकारचे, पहिले सकाम आणि दुसरे निष्काम. सकाम म्हणजे कोण, तर जे सेवा करतात, नवे नवे जे भक्ती करतात, पण त्याच्याविषयी फळाची आशा मनात धरत नाहीत, त्याला सकाम म्हणावं. निष्काम कोण, सकाम आणि निष्काम. सकाम म्हणजे कोण, काहीतरी करावं आणि त्याची अपेक्षा धरावी. निष्काम म्हणजे कोण, करावं आणि तिथल्या तिथं सोडून द्यावं. ज्ञानोबा सुद्धा एका ठिकाणी स्पष्टीकरण देतात. ह्या हातानं केलेलं दान ह्या हाताला सुद्धा कळू नये. त्याला ज्ञानोबारायानं शेतामधली ओवी दिली. नाना कृषी वळू आपुले आणि पांगुरवी बीज पेरिले, तैसे झाकी आपुले दान निज पुण्य. ज्ञानोबाराय म्हणतात शेतकऱ्यानं धान्य पेरावं आणि ते पेरल्याच्या नंतर उघडं ठेवतंय का झाकून टाकतंय, झाकून टाकतंय. तसं आपण दान धर्म पुण्य करावं, भक्ती करावी. आणि जसं धान्य आपण झाकून टाकतो तसं भक्ती, आपलं पुण्य, आपलं दान काय केलं पाहिजे, झाकून ठेवलं पाहिजे. पण आपलं तिळभर असलं तर आपण ईदभर करून दाखवतो. सोपं उदाहरण द्यायचं झालं, 20 रुपयाचं नारळ मंदिरात आणि मागणी 20 लाखाची. खराब जर निघलं तर देवाला, तुमच्याकडे पावलंच म्हणत असते ना, खराब जर नारळ निघलं तर देवाला पावलं.
आणि चांगलं जर निघालं त्याला म्हणलं कुठं, म्हणला घराला. कशाला? वाटायला. पहिलं मी न्यायचं ना, मग पहिलं नेतंय का ते देवाला पावलं. अशी भावना आपली आहे. 20 रुपयाचं कुचकं नारळ जर देवाला देतो, देव आपल्याला देईल का? महाराज तर जास्त स्पष्टीकरण देतात, तुम्ही जैसा भाव माझ्या ठाई धरा आणि तैसाच मी तुम्हा. जसा भाव तुम्ही मला अर्पण करता तसं त्याची परतफेड सुद्धा तुम्हाला तशीच भेटणार. पण आपण देवाला देतो एक किंवा वाचतो एक, त्याचं अनुकरण करतो तिसरं आणि त्याचं मिळत नाही मग फळ. त्याचा सगळा दोष कोणाला? देवाला. म्हणजे साधन मुळात वेगळं करायचं, आशा दुसऱ्याच फळाची करायची. म्हणजे जिथं लावायचं नाही तिथं डोकं लावतेत. एक दृष्टांत आहे बघा, आता विनोद म्हणून घ्या, दृष्टांत म्हणून घ्या. सध्या विनोदाचा चटका जरा मला वाटतंय. एक व्यक्ती सकाळी सकाळी उठला, जिथं लावायचं नाही तिथं डोकं लावतील लोक. सप्ताह असल, कीर्तन असल, तिथं डोक्यात विचार येत नाही कीर्तनाला जाऊन बसावं, चार ज्ञानाच्या गोष्टी ऐकावं. सकाळी एक व्यक्ती उठला, स्नान केलं, काय त्याचा विधी नित्यनेम असेल ते केला आणि एका हॉटेलमध्ये गेला. आणि हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर खुर्चीवर बसला आणि त्या दुकानदाराला बोलवलं. मला दुकानदार इकडे या. हॉटेलवाला आला की म्हणला सकाळी सकाळी म्हणला तुमच्या हॉटेलमध्ये गरम गरम काय खायला? ते म्हणला आता नेमकेच भजे काढलेत, खायचेत का? नाही म्हणला त्याच्यापेक्षा गरम काय? म्हणला नेमक्याच पुऱ्या तळ्यात खायच्यात का? म्हणला त्याच्यापेक्षा काय गरम आहे? म्हणला त्याच्यापेक्षा तेल गरम आहे, प्याचं आहे का? ते म्हणला नको, तेल नको. त्याच्यापेक्षा काय गरम आहे? म्हणला त्याच्यापेक्षा चुलीतला इस्तू गरम आहे, पाहिजे का? हो म्हणला 2 प्लेट आणा. आणि 2 प्लेट इस्तू तिथं आणला. शहाण बिड्या पेटल्या घरी निघून गेलं. डोकं असं लावलं, बिड्या पेटवायला इस्तू दिला असता का? दिला असता का? नसता दिला. पण मागितला कसा? तसं आपण साधन वेगळं निवडतो, पण त्याचा शेवट अंतिम टोक जवळ आलं त्याच्यापासून दूर जातो आणि दुसरंच काहीतरी देवाला बघतो. आणि मग जोडील्या हातीचा दूरवशी, जवळ आलेला देव लांब जातो. त्याच्यामुळं महाराज म्हणले साधनच असं करा की पुन्हा ते साधनापासून दुसरीकडे जाता कामा नये. नाना साधनांच्या केल्या खटपटा. खटपटा उठला की देवाला कराने चालू केले. देवा असं होऊ दे, देवा तसं होऊ दे. देव म्हणले माझ्या हातात काही नाही. त्याला एकनाथ बाबांना हरिपाठात पुरावा दिला. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपदले मेले ऐसे केले, उपदले ऐसे केले, उपदले ऐसे केले. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. हरिमुखी गाता हर पल चिंता, हरिमुखी गाता हर पल चिंता. कर्म झाले आणि त्याची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. नाद बाबा सुंदर स्पष्टीकरण देतात. अहो ह्या जन्मात करावं आणि ते पुढच्या जन्मात भोगण्याकरता यावं. म्हणजे त्याला नामदेवरायानं सुद्धा त्यांच्या गाथ्यात एक 9 चरणाचा अभंग आहे नामदेवरायाच्या गाथ्यात. ह्या जन्मात जर काय अर्पण केलं तर पुढच्या जन्मात काय मिळतंय? भूमिदाने भूपाळू, कनकदाने कांती निर्मळू, चंदनदाने सदाशितोळू, जन्मोजन्मी प्राणिया. ह्या जन्मात जर भूमिदान केली तर पुढच्या जन्मात राजा म्हणून जन्माला येतोय. भूमिदाने भूपाळू, भूमिदान म्हणजे जमीन दान करणं आणि भूपाळू म्हणजे राजा. भूमिदाने भूपाळू आणि कनकदाने कांती निर्मळू. सोनं जर दान केलं ह्या जन्मात, आपले दोघं काय करता?
सोनं जर ह्या जन्मात दान केलं तर पुढचा जन्म माणसाला गोरा पान भेटतंय. करायची काय एखादी आणखी मला? ह्या जन्मात जर सोनं दान केलं तर पुढचा जन्म कोणाचा मिळतंय? कनकदाने कांती निर्मूळ. हे काय माझ्या मनाचं नाही, कधी गाथा वाचून बघितलं पाहिजे. आपल्याला मोबाईलनच वेळ भेटना. भूमिदाने भूपाळू, कनकदाने कांती निर्मळू, चंदन दाने सदा शीतळू. चंदन दान केलं की पुढचा जन्म इतका शांत डोक्याचा भेटतंय. भान न करा, पुढच्यानं एखाद्यानं येऊन चापट मारू द्या, 2-4 त्याला शिवा देऊ द्या, पण ते काही बोलत नाही. माणूस म्हणते नुसतंच गध्यासारखं ऐकत आहे. गध्यासारखं ऐकत नाही, त्याचं डोकं शांत आहे. मग चंदनदाने सदा शीतळू, जन्मोजन्मी प्राणिया. पुन्हा त्याच्यात अजून 2-3 संदर्भ आले, तितके सांगतो, मेन विषयाकडे जातो. नामदेवराया म्हणतात ह्या जन्मात जर अन्नदान केलं, ऐकून बरं वाटलं, 2 वेळेला सुलबंद. अन्नदाने दृढ आयुष्य. अन्नदाने ह्या जन्मात अन्नदान केलं की पुढच्या जन्मात आयुष्य वाढते. माणसं म्हणतात ना, आमच्या गावात एक म्हातारे बाबा आहेत, 100 वर्ष झाले, दात पडले नाही, डोळ्यानं दिसतंय, हातात काठी नाही, कमरात वाकले नाही, गुडघ्यात लचकत नाहीत, पुन्हा चलताना सरळ चालतेत, लांबचं दिसतंय, पुन्हा टाळसर ऐकू येत आहे. सकाळी 4ला उठतेत, नदीचं पाणी आणतेत, मारुतीला घालतेत आणि पुन्हा गड्याच्या भाकरी घेऊन वावरात जातेत. किती वय? 100 वय. मग हे त्याचं काहीच नाही, त्यानं मागच्या जन्मात अन्नदान केलेलं असावं. आणि काही काही 55 वर्षाचे, गुडघे दुखायलेत, कंबर दुखायली, डोळ्यांना दिसणं, ऐकू येईन. महाराज म्हणले मागच्या जन्मात अन्नदान कमी केला असल म्हणून ते ह्या जन्मात आलं. म्हणून प्रत्येकानं 10 का होईना, 1 का होईना, पात्र आपल्या दारात उठलंच पाहिजे. ह्या जन्मात अन्नदान केलं तर पुढचा जन्म सुंदर आयुष्य मिळेल. आणि मिळालेलं आयुष्य, पण त्यामध्ये अजून एक त्याचा संदर्भ आहे, मिळालेलं आयुष्य त्याचं त्याला अर्पण करता आलं पाहिजे. जसं अजून सोपं करून सांगतो, आपल्या गावात पीठ मागण्याकरता गोसाई यायची पहिले. आपण त्याला दिल्याच्या नंतर किंवा एखादा याचक यायचा किंवा एखादा फिरस्ती यायचा आणि आपण त्याला भिक्षा दिल्याच्या नंतर त्याचा असा नियम होता की ते थोडा का होईना आपल्याला काय करायचा? परत द्यायचा. कशामुळे द्यायचा? आपण त्याला दिलंय का ते आपल्याला द्यायला? आपण त्याला दिले, मग त्यानं वापस कशाला द्यायचं? त्याला सुद्धा नियम आहे, देशी तेव्हा देशी तेव्हा देशी ना ऐसा अशी. आपण त्याला बरंच काय दिलं, पण त्यानं आपल्याला थोडं का होईना परत दिलं. महाराजांना तेच म्हणायचंय, एवढं आयुष्य त्यानं आपल्याला दिलंय, मग एका कांड्याच्या उग नकळत भागा इतकं आयुष्य त्याला जर दान केलं तर काय बिघडतंय? आता कीर्तनाला येणं म्हणजे सुद्धा त्यालाच अर्पण करणं आहे. सहज म्हणावं एखाद्याला, चला कीर्तनाला, कीर्तन ऐकून म्हणला कोणाचं बरं झालंय म्हणतात माणसं. अहो काही काही तर लयच हादी पार आहेत, चला ना कीर्तनाला, तेच आता धंदाच आहे म्हणजे सांगणार आहे. म्हणालीत महाराज, तोंडाव म्हणालीत लोक, पण ते आता ऐकावं लागायले. आणि काही काही नाही केलं बी ना तसंच. पोटासाठी संतन कली झाले, जाऊ द्या, आपल्याला तिकडे जायचं नाही. भक्त कोणाला म्हणावं, संन्यासी कोणाला म्हणावं, योगी कोणाला म्हणावं, जपी कोणाला म्हणावं, तपस्वी कोणाला म्हणावं, या सगळ्यांच्या व्याख्या ज्ञानोबाऱ्या स्पष्टीकरणानं ज्ञानेश्वरीमध्ये देतात. पण आपण कधी वाचलं नाही आणि कधी त्याचा अनुभव सुद्धा घेतला नाही. संन्यासी कोणाला म्हणावं, मग मी आणि माझे पण विसरले जयाचे, आणि पार्था तो संन्यासी जा निरंतर. अजून पुढची पद्धत महाराज त्याच्या पुढची सांगितली, किंवा चित्रीची देखोनी कामिना, काम उपजे जयाची या मना, तो संन्यासी हे जाणा ऐक बापा नरोत्तमा. अहो ज्याला चित्रातली सुद्धा स्त्री तिच्याकडे बघा वाटत नाही त्याला संन्यासी म्हणावं, आणि त्याच्या समोर धान्याची रास जरी लागली तरी त्याला ती आवडत नाही, त्याला भक्त म्हणावं. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला कळण्याकरता. देवाच्या समोरचा जो पंढरपूरचा 16 खांबी मंडप आहे कौलायचा, तर सुंदर दृष्टांत आहे, थोडं लक्ष देऊन ऐका. त्या सभा मंडपाचं काम पांचाळ समाजातील 2 जळोजी मुळोजी नावाचे देवाचे 2 भक्त, भक्ती विजय सुंदर त्याचा दृष्टांत आलाय. आणि निष्काम अंतकरणानं देवाच्या मंदिराचं काम, सभा मंडपाचं काम सुंदर सुरू.
आणि रुक्मिणी माता म्हणतात देवा, अहो काय तुमचे भक्त रात्रंदिवस तुमचं नाव घेतात आणि तुम्ही त्याला उपाशी मारता देवा, उपाशी झोपावं लागायलंय. आणि ऐसा कृपावंत कोण न माझ्या विठाई वाचून उगं नुसतंच का? मग नामदेवराया असतील, तुकोबाराया असतील, तुम्हाला कनवाळू म्हणते उगच का? मग त्याच्याकडे कधी बघाव का नाही? देव म्हणले रुक्मिणी, अरे मी त्याला लय देण्याचा प्रयत्न केला पण ती घेतच नाहीत. रुक्मिणी माता म्हणल्या घेत नाहीत का देत नाहीत? म्हणले दिलं लय वेळेला पण घेतलं नाही. आता दृष्टांत अजून एक सांगतो, पुन्हा पहिल्या दृष्टांत येतो, मूळ विषयाकडे जातो. एके दिवशी रुक्मिणी माता आकाश मार्गाने जाऊ लागल्या आणि एक लिंबाचं झाड बघितलं आणि लिंबाच्या झाडाखाली चोखोबारायला बघितलं आणि रुक्मिणीच्या मनात आलं, काय भक्त सुंदर देवाचं भजन करायला आमच्या मालकाचं, आणि काय त्याला खाण्याकरता एक वेळेला अन्न सुद्धा नाही. आल्या घरी, म्हणल्या देवा काय शोभतंय हो तुम्हाला? अहो जे का माझ्या भजनाशी लागले आणि त्या सर्वांचे केले वाटोळे. जनाबाई काय देवाला विशेषण लावतात बघा ना, पुण्यवंत पातळ लोकी आणि दरिद्रीचं भाग्यवंत. आणि याच्यापेक्षा सावता महाराजाचं चरित्र आहे 14 अध्यायाचं, त्याच्यातल्या 11व्या अध्यायात आणि शेवटच्या अध्यायात 270 क्रमांकाची ओवी आहे. सावता महाराजाचा 14 अध्यायाचा चरित्र ग्रंथ, त्याच्यात 270 क्रमांकाची ओवी, शेवटचा अध्याय 14वा अध्याय. त्याच्यामध्ये सुद्धा सावता महाराजाची कन्या देवाला विशेषण लावू लागली, नागिनताबाई. देवा अरे जे तुझ्या भजनाला लागलेत जे तुझं नामस्मरण करतेत, देवा चोरटा वाल्या पुण्यशीळ तुझा कोण न कळे खेळ. चोरटा वाल्या पुण्यशीळ किंवा शिबी राज्यात थोर पिढिले, दशरथा वियोगे मारिले, आईसा असशी लबाड. वाचून बघा तुम्ही. सावता महाराजांची कन्या म्हणते, देवा तू लबाड आहे. दशरथ राजा देवाचा बाप होता पण त्याला वियोगात मारलं, मग तुला का देवा चांगलं म्हणाव का? म्हणजे त्याचा अधिकार होता. मग तसं आधीचा आपला विषय रुक्मिणी मातेचा आणि देवाचा. देव म्हणतात रुक्मिणी, चोखोबाराला मी बऱ्याच वेळ देण्याचा प्रयत्न केला पण चोखोबारा घेतच नाहीत. बर मग रुक्मिणी माता म्हणल्या, देवा असं नसतंय. गरुडाला बोलवलं. गरुडानं 2 घागरी भरल्या, एक सोन्याच्या मोरानं आणि एक असे रत्न होते त्या रत्नानं भरली आणि त्या झाडाखाली नेऊन ठेवली. चोखोबारा दुसऱ्या दिवशी तिथं आले. चोखोबारानं बघितलं, हात जोडले आणि परत निघून गेले. आणि बऱ्याच दिवसानं रुक्मिणी मातेला आठवण आली, गरुडा अरे ते धन काय झालं बघ बरं. जाऊन तिथं गेले तर धन दुसऱ्या चोट्यानं नेलत. रुपया पडा तर माणूस त्याला असं हिचकी दे चालता चालता. आणि परिणाम असा झालता, ज्या वेळेला धन ठेवलं होतं, त्या घागरी ठेवल्या होत्या, त्यावेळेला ते लिंबाचं झाड असं टवटवीत होतं, हिरवगार. आणि आता ते झाड असं वाळून गेलत. गरुड म्हणला काय झालं असं याला? गरुड निघाला तर तितक्यात गरुडाला आवाज आला लिंबाच्या खोडातून, थांब गरुडा. गरुड माग फिरून बघितला तर कोणीच नाही. गरुडा थांब. आता माग फिरून बघितलं तर लिंबाच्या त्या झाडातून पाणी वाहू लागलं आणि लिंबाचं झाड रडू लागलं. आणि त्या गरुडाला म्हणालं, गरुडा अरे मूर्खा, इथं एक देवाचा निश्चिम भक्त, एक देवाचा अधिकारी भक्त चोखोबारायासारखा इथं येऊन ते नाव घेत होता, अभंग म्हणायचा आणि मला ते बरं वाटायचं आणि त्याच्यासोबत मला सुद्धा त्याचा छंद लागला होता. अरे पापिष्टा, तू इथं धन ठेवलंस आणि धनामुळं माझे चोखोबाराया एके दिवशी इथं आले पण त्याने धन बघितलं, त्याने धनाचा त्याग केला पण धनासोबत माझा सुद्धा त्याग केला. काय पापिष्ट आहेस तू? गरुड म्हणला, घेणं न देणं मला काय द्यायचं नव्हतं, काही नव्हतं. गेला रुक्मिणी मातेकडं. रुक्मिणी माता, देवच खरे येतो, देव लय देण्याचा प्रयत्न करते, त्याच्यानंतर देवानं काही देण्याचा प्रयत्न केला नाही. का घेतच नव्हते. तुका म्हणे जीव भाव देवा पायी आणि ठेवून येते काही न मागते. बरं हा झाला दृष्टांत. याच्या आधीचा काय चालू होता दृष्टांत आपला? असं जळोजी मळोजी. आणि मग जळोजी मळोजी नावाचे भक्त रुक्मिणी माता म्हणतात, देवा याला तुम्ही काय द्यायला पाहिजे. देव म्हणले, रुक्मिणी बऱ्याच वेळ देण्याचा प्रयत्न केला पण हे काही घेत नाहीत. रुक्मिणी माता म्हणले, असं नसतंय देवा, एखाद्याला धन द्यावं आणि त्यानं घेऊ नये का? जसा लोभ आहे, जसा दंभ आहे, आणि धनाविषयी लोभ सगळ्यात कसा आहे जास्त आहे. त्याला सुद्धा एक दृष्टांत आहे. अधिकारी लोक पहिले सांगायचे,
एका गावात 12 वर्ष काशीला हरिद्वारला अभ्यास करून 24 वर्ष एक संन्यासी आला, गावातला संन्यासी. आणि गावात आल्याच्या नंतर 4 लोक बसले, 10-5 लोक चुंगा करून बसले. तिथं जायचा आणि म्हणायचा, विचारा, मला काही विचारायचं असलं तर विचारा. हा पठ्या एका क्षणात उत्तर देईल. नाही जर उत्तर आलं तर मी पुन्हा काशीला परत जाईल, अभ्यास करील आणि पुन्हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. म्हणून लोक काय करायचे, नको रे बाबा, शिकला असन तिकडे जाऊन कशाला विचारायचंय. पण एक लईच हादीच्या पार गेलं ना. पाणी जर गावात शिरू लागलं तर पहिली लोक गावाला काय बांधायचे, असा कडा राहत होता ना. तसं म्हणले आता या आधीच्या पारच चाललंय. एक म्हातारी बाई उठली, लय दिवसाचं नाचालय, मला विचारा, मला विचारा. विचारलंच महाराज तिनं आज. म्हणजे सांग, इतका अभ्यास केलास ना, तर सांग पापाचा बाप कोण आहे. याचं तर फ्यूजच उडालं. हे म्हणला, हे वाचलं म्हणला भरपूर, पण हे कशातच नाही आलं. महाराज म्हणले, ज्ञान समुद्रासारखं आहे, ते किती जरी पोहण्याचा प्रयत्न केला तर ते संपत मशका सिंधूना तरवे. माशानं लय प्रयत्न केला, म्हणजे समुद्र तरुण पलीकडे जायचे, जाणं होईल का, तसं ज्ञान आहे. पुढे परिणाम असा झाला, उठ म्हणली, आता लय म्हणून लागला ना, पुन्हा जायला अभ्यास करील, पुन्हा जायला अभ्यास करील. उठायचं म्हणले इथून आणि अभ्यास करून याचं प्रश्नाचं उत्तर सांगायचं. आता नाही इलाज होता. याला म्हणावं फुकट कळण शेंडी वळवळ, काय बंद होतं का म्हणायचं. निघाला महाराज आता काशीला. ते म्हणला, काशीला जावं प्रश्नच विसराव, पुन्हा यावं लागल. म्हणून त्याचा जप करू लागला, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण. निघाला महाराज. मोठं गाव होतं आणि गावाच्या बाजूला एका वेश्येचं घर होतं आणि वेश्या वरी माडीवर होती. आणि याच्या मुखातले शब्द आहेत, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण. ते वेश्येनं ऐकलं, ओ म्हणले, महाराज थांबा. थांबले महाराज. काय म्हणाले तुम्ही. म्हणजे पापाचा बाप कोण. आणि असं काऊन म्हणाले. म्हणजे याचं उत्तर शोधायला काशीला जायचंय. काशीला कशाला जायचंय, थांबा इथं. ते म्हणा, नको, मी 24 वर्ष राहून महाराज बनून आलो आणि आता नको. महाराजांनी त्याला ज्ञानेश्वरीत पुरावा दिला. सज्ञानाच्या झोंबे कंठी, नवल अहंकाराचे गोठी, विशेषण लागे अज्ञानाच्या. सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवे, असे ज्ञानोबा देतात. आता याला अधिकार नव्हता, पण अधिकारी होण्याचा प्रयत्न करू लागला. तिथं थांबला. वेश्या म्हणली, ओ महाराज, प्रश्नाचं उत्तर पाहिजे ना. हो पाहिजे. मग मी सांगते तुम्हाला उत्तर. तुम्हाला उत्तर सांगते. म्हणलं, तू ताण घेऊ नको, मला उत्तर तुझ्याकडून नाही पाहिजे, मला काशीला जायचंय. कशाला काशीला जाता. एक काम करा, 10,000 रुपये घ्या. कोण म्हणू लागलं. ती वेश्या त्या महात्म्याला, नकली महात्म्याला, हे 10,000 घ्या, इथे थांबा आणि प्रश्नाचं उत्तर सुद्धा ऐकून जा. ते म्हणला, लय लांब फिरायचं काम पडणं, बेजार व्हायचं काम पडणं, 10,000 याले तर प्रश्नाचं उत्तर भेटायले. थांबला तिथं महाराज. आणि वेश्येने विनंती केली, महाराज, मी वाईट स्त्री आहे, माझ्या घरी कोणी संत महात्मे येत नाहीत. आज तुम्ही आलात, आज माझी अशी इच्छा आहे, तुमचे पाय माझ्या घराला लागावे. एकदा तुम्ही माझ्या घरात चला, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देईल आणि पुन्हा तुम्हाला 10च्या जागी 15,000 देईल. महाराज घरात गेला आणि महाराज शेजेवर बसला आणि स्त्रीनं सांगितलं, महाराज, मी वाईट स्त्री आहे, माझ्या घरी तर कोणी येतच नाही, पण आलं तर माझ्या हातचं पाणी पण कोणी पित नाही. मग माझी अशी इच्छा आहे, मी सुंदर स्वयंपाक तयार करते आणि तुम्ही 2 घास माझ्या घरी खा, अशी माझी इच्छा आहे. महाराज म्हणले, चला, 20,000 यालेत, जेवण व्हायलंय, प्रश्नाचं उत्तर भेटायले. ही कशामुळे सांगायलो, मला लहर आली असेल का. आपला मूळ दृष्टांत चालू आहे जळोजी मुळोजीचा. मूळ विषय लक्षात ठेवा. आणि मग ती स्त्री स्वयंपाक करण्याकरता गेली. पटकन स्वयंपाक केला तिनं. स्वयंपाक करून पंचपक्वान्नाचं ताट समोर वाढलं तर त्याला सुद्धा माऊलीनं पुरावा दिला. सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. आता दृष्टांत अजून सांगतो. तुम्ही म्हणताना असे दृष्टांत आहेतच किती. की बाबाची कृपा नथुराम बाबाची, होता कृपा तुमची पशु बोली वेद. तेवढा सांगतो, मूळ विषयाकडे पुन्हा येतो. मी फिरलो तरी पुन्हा तिथंच येतो, मला फिरून फिरून तिकडे जायचा नाद नाही. सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. आणि मग अहो बाई सुगरण असाव, वाढणारा उदार असाव आणि जेवणारा येडपट नाही, जेवणारा रसज्ञ असाव.
एक भिकारी दारात आला, त्याच्या हातात कटोरा होता आणि ते दारात आवाज द्याला. म्हणला, माय घरात काही खाण्याकरता आहे का? ती म्हणली, आज पंचपक्वान्नाचं जेवण केलंय. बसला महाराज, टोपलं समोर ठेवलं ते कटोरा आणि ती बाई भात घेऊन आली आणि महाराज भात टाका मधात, वरण टाका त्याच्या बाजूला, भाजी टाका त्याच्या पलीकडून आणि गोड पदार्थ टाका मधात. ती म्हणली, एकात फालय ना? ते मला कधी बी एकातच होणार आहे. आणि त्यानं त्याचा केला काला. काला त्यानं काय केलं, भक्षण केला आणि घराच्या बाहेर गेला आणि असं बोट दाखवू लागला. काय म्हणला, घर सुंदर आहे पण घरची बाई सुगरण नाही. आता माऊली म्हणले, ही बाई सुगरण नव्हती का, हे जेवणारा रसज्ञ नव्हता, जेवणारच येडपट होतं. बरं, जेवणारा हुशार आहे, रसज्ञ आहे, वाढणारा जर उदार नसल, घ्या घ्या म्हणाला आणि पुढेच चाललाय, तर तिथं सुद्धा मेळ बसणार नाही. बरं, दोन्ही चांगले आहेत, तर तिथं स्वयंपाक करणारा सुद्धा तसाच पाहिजे. तसं इथं बाईनं सुंदर स्वयंपाक केला. पंचपक्वान्नाचं ताट समोर वाढलं आणि ताट वाढल्याच्या नंतर तो व्यक्ती असा दिमागानं बसला, तो संन्यासी, ते महात्मा झालेला 24 वर्षाला, घास मोडणार. तितक्यात बाईने सांगितलं, महाराज एकच इच्छा राहिली शेवटची, एक घास माझ्या हाताने घ्या गडे तुम्ही. आणि मग त्या स्त्रीनं पुरणाची पोळी दुधामध्ये बुडवली आणि असा हात समोर केला आणि महाराजांना डोळे झाकले आणि महाराजांना असं केलं. बाईनं घास खाली ठेवला, असा कणकण ठाका टाकला कानाखाली. काय बाई इडी म्हणला, जेवायला देते म्हणून ठाका टाकला कानाखाली, उठ म्हणला इथून. ती बाई म्हणली, मी नाही, तूच उठ. म्हणला, घरात मी आलतो का म्हणाला? म्हणली, मीच बोलील तर ऐक. म्हणली, तुझ्या प्रश्नाचं उत्तर, वाईट स्त्रीच्या घरी जाणं पाप आहे का पुण्य आहे? म्हणला, पाप आहे. वाईट स्त्रीच्या घरात जाणं आणि तिच्या घरात शेजेवर जाऊन बसणं पाप आहे का पुण्य आहे? ते म्हणला, पाप आहे. बरं, त्या स्त्रीच्या हातचा स्वयंपाक खाणं पाप आहे का पुण्य आहे? म्हणला, पाप आहे. तिच्याच हातानं खाणं पाप आहे का पुण्य आहे? ते म्हणला, पाप आहे. मग मूर्खा, हे पाप केलं कशामुळं? तर ती म्हणली, 10,000साठी घरात आलास, 15,000साठी शेजेवर बसलास आणि 20,000साठी माझ्या हातचं खाला तयार झाला. मग हे पाप झालं कशामुळं? तुझ्या मनातल्या लोभामुळे झालं. ऐक तुझ्या प्रश्नाचं उत्तर, पापाचा बाप कोण? तो लोभ आहे. तर हे लोभ साधू संतांच्या ठिकाणी नसतो, म्हणून तुम्हाला हा दृष्टांत सांगितला. असा लोभ जळोजी मुळोजीच्या ठिकाणी नव्हता. जळोजी मुळोजीला झोप लागली आणि जगाच्या मालकीनं आणि जगाच्या मालकानं असं सोन्याची रास घेतली. हा जो हा तेज पुंजाळ राशी आणि लक्ष्मी आयशी जयाची आहे दाशी. किंवा मग सर्वस्व करुणी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, जी पाय धुवायाच्या दैवा पात्र झाली. मग अशी लक्ष्मी माता अभिमान सोडला, देवाच्या पायाजवळ आली. अशी लक्ष्मी माता रास तिथं लावतात आणि परिणाम असा झाला, जळोजी मुळोजी काकड्या करता 4 वाजता उठले. आता इथं सुद्धा अजून एक तुम्हाला सांगतो संदर्भ. कीर्तनात माणूस आनंदानं टाळ घेऊन उभा राहील, जागराला मनुष्य आनंदानं बसल, भागवत कथेला ऐकायला मनुष्य आनंदानं बसतील, हरिपाठाला लोक येऊन बसतील, पण काकड्याला वाकडे घरी झोपतील पण इथं येणार नाही. म्हणजे काय आरडते बाबा सकाळी, बाबा बाबा. काय काय म्हणते, काय सुंदर म्हणाले तो, तुमच्या काकड्यानं समाधी लागायली. हे कायला बरं वाटतंय. जशी कोणाला गांजर गोट्याची अलर्जी असते, कोणाला सोयाबीनच्या तेलाची राहते, अंगच खाजवते सोयाबीनचं तेल खाल्लं की, तशी कोणाला भजनाची सुद्धा अलर्जी असते. विठ्ठल पण असे जळोजी मुळोजी 4 वाजले आणि आता देवाला उठवावं लागल, देवाला त्या ठिकाणी विनवावं लागल. का हो तुम्ही निश्चिंतेने निजला ते हरी, मान येले सुख आम्ही वाचू कैशा परी. किंवा उठा पांडुरंगा हरिजना सांभाळी आणि पाहू द्या वदन बंधू पायाची जुळी. किंवा उठा की जे मायबाप कैशी लागली झोप, हुजूर जावो निधी एवढी चुकवा खेप. उठवावं लागल देवाला. म्हणून जळोजी मुळोजी उठले आणि जळोजीची सहज नजर उशाकडे गेली आणि अशी धनाची रास लागली होती. जळोजी म्हणतंय, मळोजी उठ. मळोजी उठले. काय झालं जळोजी? म्हणले, आपल्या उशाकडे एकदा बघा ना. ते म्हणले, काय बघायचंय? मी 3 वाजताच उठून बघितलंय की एका मांजरीनं येऊन तिथं घाण केली. कशाला घाण म्हणले? धनाला घाण म्हणले. आणि आम्ही सगळे त्या धनाच्याच मागे लागलो. याचा परिणामच असा आहे, संत महात्मे देवाचे भक्त धनाची आस करत नाहीत,
धनाचा लोभ करत नाहीत म्हणून देव त्यांच्या अंकित होतो. आणि एकदा का मनातला आस, लोभ, मोह, दंभ, अहंकार निघून गेला आणि एकदा का देवावर आपण उदास झालो की त्याला काहीच आवडत नाही. त्याची अवस्था कशी होती तर अभंगाचं पहिलं भक्तायसे जाना जे देई उदास भक्तायसे जाना जे देई उदास जे देई उदास भक्तायसे जाना जे देई उदास भक्तायसे जाना जे देई उदास भक्तायसे जाना जे देई उदास जे देई उदास भक्तायसे जाना गेले आशा पाश निवारुनी 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 विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा पहिल्या चरणात महाराजांना प्रतिपादन केलं. मग अशा या व्यक्तीला भक्त म्हणावं की जे देहावर उदास झाले किंवा भक्त आईसे जाना कैसे तर हनुमंतासारखे. मग आईसा प्रतापी गहन आणि सकळ भक्तांचे भूषण किंवा खेळिया माझी हनुम्या शाना न पडे क्याम व्यसनी रे कामची नाही तेथे क्रोधची कैसान तेथे कैसे भांडण रे. असे भक्त भक्ती करावी आणि त्या भक्तीविषयी मनात लोभ न धरावा. आणि देवा काय द्यायचं असेल आणि काय द्यायचं नाही हे सर्वस्व तुम्ही देवा. तुम्ही आम्हाला जन्माला घातलंय आणि तुम्हाला जे काही बरं वाटत असेल तर तुम्ही ते आम्हाला द्यावं. पण महाराज अजून थोडंसं बाजूला जाऊन आपल्याला सांगतात आपण देवाला मागण्यापेक्षा आपण देवाकडं काही मागण्यापेक्षा आपण भक्तीच अशी करायची की देवानं आपल्याला न मागताच दिलं पाहिजे. आणि देवाकडं देवा बस झालं देवा आता काही नको अनिक काही नाही मागणे सुख संपत्ती राज्य चाड धने साकडे पडू नये तुझ जेणे भक्तिवीण माय बापा. आणि देवा आता तुम्हाला साकडं पडल असे काही भक्त देवाकडे मागत नाहीत. त्याच्यामुळं भक्तांची व्याख्याच आहे की जे कधी देवाकडे मागत नाहीत जे कधी देवाला सुखदुःख सुद्धा सांगत नाहीत. का आपल्याला काय हवंय याच्यापेक्षा आपल्या हिताचं काय हे देवाला कळतंय आणि देव ते आपल्याला वेळोवेळेला देत राहतात. पण परिणाम असा होतोय देवानं किती जरी दिलं तरी त्याला आपल्याला अजून त्याची आसच लागते. महाराज म्हणतात ना काही काही आशेमुळं काही काही लोभामुळं आणि काही काही वासनेमुळं काही काही इच्छेमुळं आणि काही काही अधिक इच्छेमुळं त्यांच्या जीवनाचा नाश करून घेतात. तुम्हाला दोन दृष्टांत सांगेल.
पाण्यामधला मासा पाण्यात राहत असताना एक व्यक्ती मासे पकडणारा आणि त्याला मासे धरायचे म्हणून त्यानं एक लांब काडी घेतली. काडीला एक दोरा बांधला लायलोनचा, पतंग उडवायचा मांजा राहते ना मांजा ते, आणि त्याला पुढे असा गळ लावला काटा, आणि त्या काट्याला एक शिदड तोडला आणि अर्धा शिदड काय केला त्याला लावला आणि ते पाण्यात सोडला. आणि पाण्यात सोडल्याच्या नंतर ते बघितला त्या माशानं, आणि मासा त्या शिदळाकडे बघून म्हणू लागला, काय वळवळ करायले म्हणला, ही नक्की खायसाठीच आलंय आपल्याला, आपल्याला खाण्याकरताच हे आलंय किंवा आपल्या खाण्यायोग्यच आहे. म्हणून ते मासा त्या शिदडाच्या जवळ गेला आणि त्या शिदडाला त्याच्या मुखाचा स्पर्श झाला. शिदडाला स्पर्श झाला, शिदड तुटला आणि शिदडाच्या पोटातला काटा माशाच्या तोंडात अडकला. मग मासा रडू लागला आणि ते म्हणू लागला, लांबून मी बघितलं तर मला लय बरं वाटलं. कशानं बघितलं होतं? डोळ्यानं बघितलं होतं. म्हणजे डोळ्यानं बघितलं, पण जवळ गेल्याच्या नंतर कळालं, अरे 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 म्हणला, याच्या इतकं दुःख तर कशातच नव्हतं. आणि त्याला परिणाम असा झाला, आमिषाच्या आमिषे घळगिडे मासा, फुटून या घसा मरण पावे. महाराज प्रतिपादन करतात, माशानं डोळ्याच्या मागं गेला, डोळ्यावर विश्वास ठेवला, डोळे गलत जाग्यावर गेले आणि जीवन संपवलं. हा पहिला वृत्तांत दृष्टांत झाला. दुसरा, कान. आपले कान सुद्धा कधी कधी आपल्याला संपवू शकतात, नवे नवे आपला घात करू शकतात. हरिण आहे हरिण, आणि हरिण वनात फिरू लागलं. शिकारी करणारा शिकारी आला, शिकाऱ्यानं एक वाद्य काढलं कमरेला लावलेलं, ते वाद्य वाजू लागला. काय सुंदर त्या वाद्याचा नाद, जसं वृंदावनी वेणू माय कवनाचा वाजे, आणि वेणू नादे गोवर्धनो पुच्छ पसरोनी मयूर विराजे. मज पाहता भासती यादव राजे ओ, किंवा ऐकुनी वेणूचा नाद लागला नामाचा छंद. असे ते वेणू वाजू लागला, ते नाद वाजू लागला, आणि परिणाम असा झाला, ह्या वाद्याचा नाद त्या हरणाच्या कानावर गेला, आणि हरणाचे कान हरणाला म्हणाले, हरणा काय सुंदर वाजायले रे. आणि हरणाच्या कानानं आज्ञा केली, कोणाला? त्या हरणाला. आणि हरणानं आज्ञा केली त्याच्या मनाला. पण मुळात मन मोहित झालत इंद्रियापेक्षा. आधी जर काय जात असेल तर ते मन जात आहे. म्हणून महाराजांनी एका ठिकाणी अजून प्रमाण दिलं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सगळ्याला मुख्य जर कोण असेल तर मन आहे. मग मन हे निश्चळ झाले की ठाई, आणि तया उणे काही मन निश्चळ झालं एकदा. मग हे असं मन हरणाचं त्याला म्हणू लागलं. त्याला अजून एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. दृष्टांतात एक व्यक्ती, असे उन्हाळ्याचे दिवस होते, आता आंबे आधीच विकायला यायलेत. पहिले त्याला पाड लावायचे, आणि काही आंबे झाडाला पिकायचे, आणि पिवळा ते आंबा दिसायचा. आणि चालणाऱ्या व्यक्तीनं ते आंबा बघितला, आणि त्याच्या मनानं सांगितलं, काय आंबा सुंदर आहे, आंब्याची चव किती सुंदर असेल, असं त्याच्या सहज मनात विचार आला. म्हणजे मनावर सांगलो तुम्हाला, काय आंब्याचं झाड सुंदर आहे, काय पिवळा आंबा दिसायला, आंब्याची चव किती सुंदर असेल. म्हणून त्यानं ती कुपाटी असते ना, कुपाटी इकडे काय म्हणते, कुपाटीच म्हणतात ना, कुपाटी बाजूला काढली आणि कुपाटीतून मध्ये प्रवेश केला, आणि असा नुसतंच बघू लागला. हे कोणी बघितलं होतं? डोळ्यानं बघितलं होतं. आता तोडायची आज्ञा मनानं हाताला दिली. म्हणला, हाता तोडा म्हणला आंबा. पण हात म्हणला आंबा उंच आहे. मग पायाला आज्ञा दिली मनानं, पाय वरी चढले, हातानं आंबा तोडला, खाली आला, आणि मन आता म्हणू लागलं तोंडाला, खाय आता आंबा. ते मला असा कसा खाता येईल. पुन्हा हातानं आंबा उचलला आणि मुखानं खाल्ला. पण त्याचा आनंद कोणाला झाला? मनाला झाला. आणि परिणाम असा झाला, आंबा तोंडात टाकणं, अर्धा आंबा खाणं, आणि आंब्याचा मालक तिथं येणं, येळूचा फोकारा काढणं, सण पाठीवर वळवून म्हटणं, आणि रडू लागला. आता तुम्हाला मला विचारायचं एक, आंबा तोडला कोण? हातानं. आंब्याच्या झाडापर्यंत कोण गेलं? पाये गेले. आंबा बघितला कोण होता? चल्ल कोण होतं?
तोडला कोण, खाल्ला कोण, तोंडानं. स्वाद कोणाला आला, जिभेला. आनंद कोणाला झाला, मनाला. आणि झपके कोणी खाल्ले, पाठीचा काय संबंध होता का? महाराज म्हणले असं मन आहे हे पांगत आहे, सगळ्यालाच बेजार करतय. विठ्ठल विठ्ठल असं ते हरिण. आणि हरणाचं मन हरणाला म्हणू लागलं, ए हरणा, काय सुंदर नाद आहे, काय वेणूचा आवाज यायलाय, काय वाद्य वाजायलंय. मला असं वाटतंय एकदा मी त्या वाद्याकडे जावं. हरणाच्या मनानं आज्ञा दिली, पायी चलू लागले. हरण मंद मंद चलू लागलं. काय हरणाचं पिल्लू लहानपणी सुंदर दिसतंय हो. बघितलं तर त्याला वाटते लटकन उचलून घ्यावं. महाराजांना अजून त्याला प्रमाण दिलं. गाढवाचे ताणे पालट ती क्षणोक्षणे. गाढवाचं पिल्लू सुद्धा लहानपणी सुंदर दिसतंय, त्याच्या जवळ जावं वाटतंय. आणि एकदा का ते मोठं झालं, फदडक फदडक लाथा मारू लागलं, तर त्याच्या जवळ कोणी जात नाही. तसं हरणाचं पिल्लू सुंदर दिसतंय, तसं ते हरिण होतं. आणि ते हरिण निघालं कुठं, त्या नादानं. अशी टुकटुक त्याचे पाय वाजू लागले. आणि हरण चलत 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 चलत. परिणाम असा झाला महाराज, जिथं त्या शिकाऱ्यानं, त्या व्याधानं जाळी लावली होती, त्या जाळीवर हरणाचे पाय पडले. आणि हरण त्या जाळीमध्ये अडकल्या गेलं. बाण काढला भात्यातला, हरणाच्या दिशेने लावला. आणि हरण विनंती करतय, ए पारद्या थांब, एक विनंती तुझ्याकडे माझी. अरे तू बोलिल्यानं मी आलो नाही, पण तू एक घात केला. तू नाद वाजवला, माझ्या कानानं ते ऐकला आणि माझ्या मनाला बरं वाटलं, म्हणून मी इथं आलो. आणि माझा आज नाश माझ्या कानामुळेच होणार आहे. माझी अशी एक इच्छा आहे, जे मन त्या नादाला मोहित झालतं, अजून मला असं वाटतंय ते नाद वाजावा आणि माझा शेवट सुद्धा त्या नादामध्ये व्हावा, अशी माझी इच्छा आहे. वाजव धून, वाजव बासरी, मग क्या देखत हो पार दिया, आईसी बजावो धून. की त्या धुनेमध्ये, त्या नादामध्ये माझा प्राण जावा आणि प्राण शेवटला एक रूप व्हावा. म्हणजे हरणाचा घात झाला कोणामुळे हो, कानामुळे झाला, माशाचा डोळ्यामुळे झाला. तसे महाराज म्हणले आपले 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय आणि 5 विषय आपल्याला मुख्य विषयापासून लांब करतात आणि त्याचं फळ विचित्र मिळतंय. आणि इतका सुंदर मिळालेला नरदेह एक दिवस त्या ठिकाणी स्मशानभूमीची भरती होत आहे. आणि बघा ना, स्मशानभूमीत गेल्यावर कोणाचं पण घ्या, त्याला असं चितेवर टाकलं त्या व्यक्तीला, आणि त्याच्या मुलानं त्याला अग्निडाग दिला. आणि अग्निडाग दिल्याच्या नंतर गेलेले पाहुणे रावणे त्याच्या जवळ कोणी थांबतंय, कोणी लांब लांब थांबतंय, कोणी झाडाखाली, कोणी खुर्च्यावर बसतंय. आणि परिणाम असा होत आहे, तुम्ही फक्त आता गेले ना कोणाच्या याला, तुम्ही लक्ष देऊन ऐका. माणसं म्हणतात खरंच ना, माणसाचं काहीच खरं नाही. काय येणार आहे माणसा संग, एवढा मोठा व्यक्ती होता, पण आता याला जाळणार आहे, याची राख होणार आहे. खरंच माणसाला एक दिवस मरायचंय. माणसाने एवढं धन कोंबू नये, माणसाने एवढी वध करू नये. एक दिवस आपल्याला बी असंच जायचंय, असंच जायचंय. खरंच माणसाचं काहीच खरं नाही ना. काय बाबा यानं धन कमिलतं, पण आज त्याच्यासोबत रुपया जाईन, अशी माणसं म्हणते. याला झालं वैराग्य आणि आला गेटच्या बाहेर, मारली गाडीला किक. मरणार मरत आहे म्हणला, वरी गेल्यावर कोणी बघितलंय. म्हणजे याला म्हणा स्मशान वैराग्य. आपलं वैराग्य निर्माण होत आहे, पण महाराज म्हणले ते चिरकाळ टिकत नाही. मग वैराग्य खरं कोणाला, तर ते साधू संताला. कसं, तर त्याला सुद्धा पुरावा दिला. एकदा का उलटी माणसाला झाली, ते उलटीकडे पुन्हा ते बघत नाही. वमन ते मणी बैसलेसे विटले हे चित्त प्रपंचापासून, किंवा लाथाळीला संसार आणि केला षडउर्मीचा मार. आणि मग त्याला सुद्धा तुम्हाला मी पुरावा दृष्टांत देईल. एक व्यक्ती रस्त्यानं चलू लागला आणि चलता चलता 1000 रुपयाची नोट त्याला समोर दिसली. तुम्ही उचलता का नाही? 1000ची काय करताना आता घेऊन, जेव्हा चालू होत्या तेव्हा 1000ची नोट त्याला दिसली आणि त्यानं ती उचलली. आणि उचलल्याच्या नंतर असं बघू लागला, नोट बघितली, आनंद झाला, बघू लागला, जवळ नेलं तर गांधी बाबाच नाही त्या नोटीवर. आणि मग त्याच्या लक्षात आलं ही नोट कशी आहे, आता खिशात घालीन का फेकून देईन, फेकून देईन. तसं महाराज म्हणले ज्या वेळेला आपल्याला कळल संसार खोटा आहे,
तर आपण जशी नोट खोटी असल्यावर फेकून दिली तसं संसाराला लात मारतील. मग लाथाडीला संसारण केला षड उर्मीचा मार आता. त्याला अजून पुरावा तुका म्हणे जडो पोट आणि उभे संता पुढे नीट. पुन्हा अजून भक्त कोणाला म्हणावं? जसं 5 विषय असतील, स्पर्श असल, रूप असल, गंध असल, तर प्रत्येक जीव किंवा प्रत्येक एखादा कोणी स्पर्शानं गेलं, कोणी रसनेनं गेलं, कोणी त्या ठिकाणी कशानं, कोणी कशानं. पण असे महाराज हे जर 5 विषय जर नारायण जर झाले, त्याचा परिणाम असा होतोय आपल्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारे माता पिता सुद्धा आपल्या मनात इतकं वैराग्य होत आहे की ते सुद्धा आपल्याला आवडत नाहीत. कशामुळं? विषय तुझ्याचा झाला नारायण, 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 विषय तुझ्याचा झाला नारायण. नावड जनार्दन माता पिता, नावड जनार्दन माता पिता, विषय तुझ्याचा झाला नारायण, विषय तुझ्याचा झाला नारायण. दुसऱ्या चरणात महाराज प्रतिपादन करतात 5 विषय, पण विषय ज्यांच्या अंतकरणात नारायण झाले त्याला नावडे जन म्हणजे त्यांना लोक आवडत नाहीत, नावडे धन म्हणजे त्याला धन आवडत नाही, आणि नावडे जन धन माता पिता. महाराज म्हणले लेकुराचे हित आणि जाणे माऊलीचे. बरं महाराज तुम्ही असं म्हणता लेकराचं सर्व हित आई जर करत असेल तर मग आई आवडू नये का? महाराजांना दोन संदर्भ सांगितले. हा, आई इतकं प्रेम जगात कोणावर करत नाही, पण कधी कधी आई सुद्धा मनासारखं जर नाही झालं तर ती त्या लेकराचा घात करू शकते. मनासारखे न होता बाळकाशी मारी माता, त्याला सुद्धा दृष्टांत आहे. एका राजानं प्रधानाला विचारलं, प्रधानजी जगात सगळ्यात जास्त प्रेम कोणी कोणावर जर करत असेल तर आई त्याच्या मुलावर त्याच्या लेकरावर करते. प्रधानजी म्हणले महाराज तसं नाही, जगात सगळ्यात जास्त प्रेम जर कोणी कोणावर करत असेल तर ते स्वतःच्या जीवावर करतात, स्वतःच्या शरीरावर करतात, जीवावर करतात. राजा म्हणला तसं नाही प्रधानजी, सगळ्यात जास्त प्रेम आई तिच्या लेकरावर करते. महाराजांना पटवून सांगितलं. त्या बादशहानं नवे त्या राजाच्या त्या सेवकानं काय केलं, एक हौद केला मोठा तयार, आणि हौदामध्ये एक वानर म्हणजे एक माकड आणि त्या माकडाचं एक पिल्लू सोडलं त्याच्यात, म्हणजे मुलगा आणि त्याची आई, आणि त्याच्यामध्ये पाणी सोडलं, आणि पाणी सोडल्याच्या नंतर त्या पिल्ल्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागलं, आणि ते पिल्लू उचलून घेतलं आणि कमरेव घेतलं. त्या कोणी? त्या माकडानं, त्याच्या आईनं. बघ म्हणला राजा, म्हणला त्या सेवकाला, बघ म्हणला आई किती प्रेम करते, आईला वाटतंय नाकातोंडात जर पाणी गेलं तर माझं लेकरू मरण पावलं. ते सेवक म्हणला महाराज थोडं थांबा. अजून पाणी वाढलं तर अजून त्या माकडानं ते पिल्लू आपल्या खांद्यावर घेतलं. बघ प्रधाना, तू म्हणू लागला ना आपल्या जीवावर प्रेम आहे,
बघ ती तिच्या लेकराला किती प्रेम करते. तिला असं वाटायलंय याच्या नाका तोंडात पाणी जाईल आणि याचा काय होईल, मृत्यू होईल. बघ तिनं खांद्यावर घेतलंय, ते मला 1 मिनिट थांबा. पाणी वाढलं आणि त्या माकडाच्या नाका तोंडात पाणी जाऊ लागलं. आता खांद्यावरलं पिल्लू घेतलं आणि खाली जमिनीवर टाकलं आणि त्याच्यावरती उभा राहिली आणि स्वतःचा जीव वाचवला. मग त्यालाच म्हणाव मनासारखे न होता आणि बाळकाशी मारी माता. तुका म्हणे सांगू किती आणि बाप लेकाशी. लय सुंदर अभंग आहे तो, पण आपण कधी बघत नाहीत. काही काही असे अभंग आहेत की ते इथं नाही इथून जातात आपल्या. आरीवरी आर रे पिंपळावरी पार रे खाली कुंभारवरी चाक भवरे डमडाळ गे उंबराला वाळके आणि पिंपळाशी काकड्या हा लागल्या रे. किंवा मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरून गेले पेले 12 हाती. किंवा उंदीर गेले देशांतरा किंवा मांजर करी घुसळण तेथे शेळी काढी लोणी उंदीर गेले देशांतरा ताके भरल्या गोणी. किंवा सासरा माझा गावी गेला आणि तिकडेच खपवी त्याला. खरंच सासरा माराव का तिकडं? महाराज म्हणले क्रोध नावाचा सासरा बाहेर गेलाय या श्रीरूपी गावातून, त्याला पुन्हा इकडे येऊ देऊ नको. तिकडच त्याचा काळ पांढर हो दे, तिकडेच खपवी त्याला. पुन्हा जणी म्हणे खंडू अवघेची मरू दे एकटी राहू दे मला. किंवा पायापाशी जनाबाई म्हणतात देवा क्रोध रूपी सासरा, दंभ रूपी धीर किंवा अहंकार रूपी असणार मन किंवा इच्छा रूपी सासू हे सगळे जण बाहेर जाऊ दे आणि एका जनार्दनी खंडू अवघेची मरू दे एकटीच राहू दे मला. एकटीच म्हणजे कोण तर ते आपलं मन. आणि मग आता मन करारे प्रसन्न अजून सुद्धा ते एकदा. त्याच्यामुळं आपलं मन प्रसन्न आपण केलं पाहिजे. पण मन आपलं काही प्रसन्न होईना झालंय. मग काय करावं आम्ही तर फक्त आपण देवाचं नाव घ्यावं. कुठं आसनी शयनी किंवा दळिता कांडिता जीविता तूज गाईल रे अनंता. मग लक्ष लाग रे चरणी म्हणे नामयाची जणी. मग नाव कुठलं घ्यावं त्याला ज्ञानोबराया अजून ज्ञानेश्वरीत पुरावा देतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. मग रामकृष्ण हरी म्हणावं वासुदेव हरी म्हणावं. पण आपलं तसं नाही. जरा अजून थोडस बाजूला जाऊन सांगतो. अजून मोकळं सांगू का? सकाळी सकाळी एखादी महिला जर देवपूजाला जर बसली तर तिचं कुंकाच्या पंचपाळात बोट आणि देवाच्या कपाळाला ती कुंकू लावते. आणि दारात जर एखादी महिला आली ती म्हणते आज कोणाची तर हळद काढायला जायचंय. तिचं दणका चालू देवाच्या नाकात जाऊ देवाच्या तोंडात जाऊ. इकडे हळद नाही ना जरा. कोणाचा गहू कापायला जायचंय ती म्हणती फलाण्या पाटलाचा झाला आणि आज तिकडे जायचंय. बर इकडे गेलं देवाच्या नाकात कुंकू. मग पूजा करताना जर आपलं